त्यांनी लिटरली मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या. एका दिवसात 1 करोडचं लोन क्लोज केलं होतं त्यांनी. तर कोणाकडनं जे पैसे यायचे होते, ते फक्त 3 तास शांतपणे होपोनोपोनो केलं. कुठनं यायचे तिकडनं येऊ देत, असा विचार केला. तर जे देणार नव्हते त्यांनी पैसे दिले त्यांना. मी फायनान्शियली इंडिपेंडंट आहे, असं म्हणून तुम्ही म्हणायला सुरुवात केली किंवा तुम्हाला जेवढं लोन भरायला पैसे लागतात, त्याच्यापेक्षा जास्त अमाउंट तुम्ही महिन्याला कमावताय, असं म्हणून ते EFT केलं. तुमचे लोनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील हळू-हळू. मला असे डीएम येतात, की "मॅडम खूप कर्ज आहे माझ्याकडे. ते कसं भरू? माझ्याकडे पैसेच नाहीयेत काही द्यायला." कर्ज घेतलं कोणी? इथे हा विचार करायची विषय आहे. कर्ज घेतलं तुम्ही. तुम्हाला काहीतरी हवं म्हणून घेतलं. मग ते भरता येत नाही म्हणजे EMI सुद्धा भरता येत नसेल, तर तुम्हाला काम करायची गरज आहे. हं, सगळ्यात पहिली गोष्ट. हं. आणि एक लोन संपवायला दुसरं लोन घेतात, दुसरं लोन संपवायला तिसरं घेतात. असं ते सर्कल करत असतात लोकं. पण त्यातनं मी बाहेर पडायचे, हा विचार 1 महिन्यात असला पाहिजे. कारण असे खूप असतात आणि कधी-कधी त्याच्यात अडकून जातात लोकं, की आता मी काय करू? का दरच महिन्याला असे येतात. त्याला सगळ्यात सोपा ऑप्शन जास्त कमावणे हा आहे. पण ते जास्त कसे कमवायचे? तर मला कमवायचेत हा भाव असणं, त्याच्यातनं मार्ग मिळतात. हं. आय एम ओपन टू रिसीव्ह या भावनेमध्ये असणं, त्याच्यातनं मार्ग मिळतात. होपोनोपोनो कंटिन्युअसली मनातल्या मनात केल्याने मार्ग मिळतात. आता मी हे 2-3दा एक्झाम्पल सांगितलं पण आहे, पण अगेन आता आपला विषय चाललाय कर्जाचा म्हणून सांगते. कर्ज असणाऱ्यांनी आणि आता सिंपल आहे. समजण्याची गोष्ट अशी आहे, की घरं आणि गाड्या घेताना कर्ज काढावी लागतात. जॉब करणाऱ्यांना तर काढावी लागतात. मग तिथे कर्ज आहे, कर्ज आहे, कर्ज आहे म्हणून आपण आपला माइंडसेट खराब करून घेतोय ना. जर घर घ्यायचंय तर कर्ज काढावं लागणार आहे. ॲक्सेप्ट इट. हं. ते लवकर कसं संपवू शकेन ह्याचे प्लॅनिंग करा. तेही जमत नसेल तर जास्त कसे कमवायचे याचे प्लॅनिंग करा. हे लॉजिकल रिझनिंग झालं करेक्ट, याच्याबद्दलचं. करेक्ट. पण माझ्याकडे लोन आहे आणि मग त्यामुळे होतं काय, सुप्त मन जे म्हणते ना, तर आपण कंटिन्युअसली रिपीट करत राहतो, माझं लोन आहे, माझं लोन आहे, माझं लोन आहे. आणि बरं त्या लोनमध्ये काहीच भरत नाहीत. हं, वेगळीचकडे सगळी पैसे खर्च केले जातात. लक्झरीमध्ये जातात बेसिकली. हं, कारण आताची ती फॅशन पण आहे. हॉटेलमध्ये जेवणं आहे, हॉटेलमध्ये जाणं आहे, फिरायला जाणं आहे. सगळे वीकेंड्स आपण फिरत असतो सगळे लोकं. हं, मग तिथे घालवतात पैसे लोकं. लोन आहे म्हणून. हं, म्हणजे प्रायोरिटी कुठे द्यायची हेही इथे फिगर आउट होत नाही. हं, आपल्या मेंदूलाच आपण पेचात ठेवतो. ते सुप्त मन जे म्हणते मी ते हं, सबकॉन्शियसली असं होतं, की लोन आहे म्हणत राहणार, पण लोन काढूनच परत फिरायला जात राहणार. हं. हा भाग होतो. सो इथे थोडंसं क्लिअर होण्यासाठी होपोनोपोनोचा उपयोग होतो अगेन. मी फायनान्शियली इंडिपेंडंट आहे, असं म्हणून तुम्ही म्हणायला सुरुवात केली किंवा तुम्हाला जेवढं लोन भरायला पैसे लागतात, त्याच्यापेक्षा जास्त अमाउंट तुम्ही महिन्याला कमावताय, असं म्हणून ते EFT केलं. तुमचे लोनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील हळू हं. आणि हे मी सुद्धा सॉल्व्ह केलेलं आहे. लोकांच्या आयुष्यातही सॉल्व्ह झालेलं आहे. जसं मी म्हटलं तसं माझं 1 to 1 साठी आले होते एक जण, की ज्यांना करोडोंची लोन आहेत. ही इज व्हेरी पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी. पण थोडंसं स्टक कुठेतरी फील होत होतं. आता कुठनं भरू? हं. असं झालं होतं. त्यांनी लिटरली मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या. एका दिवसात 1 करोडचं लोन क्लोज केलं होतं त्यांनी. हं. बिझनेसमध्ये होते त्यामुळे करोडोचीच लोन होती त्यांची. पण ते मॅनेज होत नव्हते पैसे. तर कोणाकडनं जे पैसे यायचे होते, ते फक्त 3 तास शांतपणे होपोनोपोनो केलं. कुठनं यायचे तिकडनं येऊ देत, असा विचार केला. तर जे देणार नव्हते त्यांनी पैसे दिले त्यांना. ₹3.5 लाख एका अर्ध्या तासात. हं. जे थोड्या वेळापूर्वी बोलले होते, की माझ्याकडे नाहीयेत द्यायला. त्या माणसाने दिलेत आणि ते. हं. सो धिस इज हाऊ एनर्जी चेंज होते. होपोनोपोनो केल्याने आपण समोरच्या माणसाची पण एनर्जी चेंज करतो. म्हणजे त्यांच्या मनात चांगले भाव निर्माण होतात आपल्यासाठी. बरोबर. आणि होपोनोपोनो का काम करतं ते त्याच्यासाठी आहे. की मग ते कुठच्याही लेव्हलला होतात. फक्त पैशासाठी नाही. ते हेल्थ, रिलेशनशिप, करिअर कुठेही होतात. हं.